तुम्ही आला नाही आणि मुख्यमंत्री आले नाही, त्यामुळे विधानसभेच्या सदस्यांना काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे। सगळे आमदार महोदय उपस्थित असताना त्यात सिनियरिटीचा तर काय उल्लेखच नाही। अध्यक्ष महोदय, बहुतेक सगळे आमदार तिथे उभे होते। फोटोच्या पोझिशन मध्ये जवळजवळ 15 मिनिटं उभे होते। तुम्ही जे म्हणताय ते कुणी निरोप द्यायला आलं नाही, हे खोटं आहे की निरोप आला। हे जे मध्ये बसलेले ग्रस्त आहेत तुमच्या पुढं, ते शेवटी आले आणि ते आल्यानंतर मग अध्यक्ष महोदय सगळ्यांनी तिथून निघाय 10:55 ला। अध्यक्ष महोदय, ही पहिल्यांदा आता 7 वेळा या विधानसभेत हा फोटो काढलेला आहे मी, आणि यावेळी कधीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य उशिरा आले असं कधी झालं नाही। आज पहिल्यांदा 1990 सालापासून मी बघतोय की आपण सगळे आमदार महोदय उपस्थित असताना त्यात सिनियरिटीचा तर काय उल्लेखच नाही। तिथं मंत्री पुढे आहेत, जे मंत्री पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत ते पहिले पुढे बसणार। जे सिनियर आमदार आहेत त्यांनी कुठे उभं राहायचं याच्याविषयी काही मार्गदर्शन नाही। आपल्यातले अनेक जण 7-7, 8-8 वेळा निवडून आलेले आहेत। बाळासाहेब थोरात सगळ्यात सिनियर मोस्ट आमदार आहेत, त्यांचा कुठे कुठे बसायचं याची काही माहिती नाही। त्यामुळे अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा हे एक पहिली घटना आहे की आमदारांनी लाईनीत जाऊन उभं राहिले। मंत्रिमंडळातले बरेच सहकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही हे गैरहजर राहिले आणि शेवटच्या 3 मिनिटात 4 मिनिटात आम्हाला निरोप आला। 2 मिनिटं मला बोलू द्या। आता ही गंभीर घटना आहे, ही अशी सहजासहजी आपल्याला निग्लेक्ट करता येणारी नाही। आणि तुम्ही जे म्हणताय की आम्ही निरोप दिलेला, निरोप आम्हाला हे मधले बसलेले सद्ग्रस्त आहेत ते शेवटच्या भास्कररावांना आणि आम्हाला शेवटच्या क्षणी सांगायला आले की निघा म्हणून। दुसरा प्रश्न असा आहे की काही सिनियरिटीचा प्रोटोकॉल आहे का नाही? जे 7-7 वेळा 8-8 वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही। फक्त हा विधिमंडळाचा, विधानसभेच्या सदस्यांचा फोटो आहे, मंत्र्यांचा फोटो नाही। त्यामुळे विधानसभेच्या सदस्यांना काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सरकार तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो, तुम्ही आला नाही आणि मुख्यमंत्री आले नाहीत। आम्हाला मधले हे सद्ग्रस्त आहेत त्यांनी मला सांगितलं येऊन की मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे। शेवटी राज्य तुमचं आहे या सभागृहात का त्यांचं आहे, याही नवा प्रश्न तयार होतो। त्यामुळं काल जेवण झालेलं असल्यामुळे जास्त कडू मी बोलत पण जयंत पाटील साहेब, तुम्ही ते स्वीट खाल्लं नाही तरी एवढं गोड बोलताय, त्याबद्दल आभार। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।